नमस्कार, मी ऐश्वर्या कुलकर्णी तुम्हा सर्वांचं मराठी मनोरंजन विश्वात खूप खूप स्वागत करते. मित्रांनो, आज आपण आलो आहोत श्री स्वामी समर्थ या कलर्स मराठीवरील मालिकेच्या सेटवरती आणि या मालिकेत नवीन ट्रॅक ओपन होतोय, ज्यात अभिनय करते गौरी. म्हणजे तिचं कॅरेक्टर नावही गौरीच आहे आणि खरं नावही गौरीच होणार आहे. तर तिला विचारूया तिचा अनुभव कसा आहे ते. तुझं मराठी मनोरंजन विश्वात मी ऐश्वर्या खूप खूप स्वागत करते. कशी थँक आहेस? यू. थँक यू सो मच. मी खूप छान आहे. तुम्ही कसे आहात? मी मस्त. नवीन ट्रॅक ओपन होतोय मालिकेमध्ये, त्यात तू गौरीची भूमिका साकारतेस, तर काय सांगशील भूमिकेबद्दल? या भूमिकेबद्दल तर मी पहिल्यांदा असं एकदम सोज्वळ कॅरेक्टर करते. याआधीही केलेले आहेत, पण हे कॅरेक्टर इतकं हळवं आहे, की प्रत्येक अत्याचार आणि तिच्यावर होणारे सगळे जे काय आहेत आणि त्यानंतरही ती त्यांच्यासाठी विचार करते, त्यांच्या भल्याचा विचार करते असं हे कॅरेक्टर आहे. आणि यामध्ये तुम्ही आता पुढे बघालच, पूर्ण काही डिस्क्लोज करणार नाही मी. आत्तापर्यंत जे काही झालंय ते स्वामींना भेटलेली नाहीये ती अजून आणि स्वामी तिला कशी मदत करतायत या सगळ्या संकटातून. जशी-जशी ती स्वामींच्या जवळ जातीये, तसं-तसं तिचे जे मार्ग आहेत ते अजून खडतर झालेले आहेत आणि पुढे अजून तुम्हाला कळेलच जे काय असणार आहे. स्वामींचं आणि गौरीचं काय कनेक्शन आहे? स्वामी भेटले नाहीयेत अजून गौरीला आणि ते भेटलेत अशा वेगवेगळ्या रूपात भेटलेले आहेत मदत करण्यासाठी. गौरी ही महादेवाची खूप मोठी भक्त आहे. सो ती अक्कलकोटमध्ये आली आहे तिच्या फॅमिलीबरोबर. जे काही तिची फॅमिली दुष्ट आहे, जे काही अत्याचार करतायत, तर तेही वाईट इंटेन्शनने आलेले आहेत त्या या अक्कलकोटमध्ये. तर महादेवाबरोबरचं ते तिचं कनेक्शन आहे. त्या कनेक्शन थ्रू ती स्वामींना भेटते. सुखदेव सावकारांचा जो हा ट्रॅक आहे, तर त्याच्याशी गौरीचा काय संबंध आहे किंवा या पूर्ण ट्रॅकबद्दल तू काय सांगशील? सुखदेव फॅमिली जी आहे त्यामध्ये पूर्ण जसं मी सांगितलं दुष्ट फॅमिली आहेत ते अत्याचार करणारे, शेतकऱ्यांची जमीन हडपणारे असं कॅरेक्टर आहे. आणि त्यामध्ये ती एकटी पॉझिटिव्ह मुलगी आहे त्या घरात, जी आहे ते देव मानत नाहीत आणि एकटी ती देव करणारी किंवा पूजणारी देवाला ती एकटी मुलगी आहे. सो त्यामध्ये ती त्या गोष्टीपासून त्यांना सावध करते, की हे करू नका किंवा देवाचं अस्तित्व सांगण्याचा प्रयत्न करते आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये तिच्यावर ते अत्याचार होत आहेत. गेल्या काही दिवसापासून तुम्ही शूट करताय, तर सेटवरचं वातावरण कसं आहे किंवा काय मजा येते शूट करताना? शूट करताना फार मजा येते आणि सगळे खूप चांगले आहेत. असं म्हणजे काही हे कसं बर्डन येत नाही, काही नाही. सगळी टीम खूप छान आहे आणि खूप छान काम करून घेत आहेत आणि आम्हाला काम करायला खूप मजा येते. तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढील याच्यासाठी. थँक सो मच. थँक थँक यू, थँक यू.